कधी तुम्हाला असा प्रश्न पडलाय का की काही लोक नात्यांमध्ये खूप सहज आणि शांत का असतात तर काही लोक सतत असुरक्षित का वाटतात? काही जण प्रेमात पडतात आणि त्या नात्यात स्थिर राहतात, पण काही जण मात्र सतत विचार करत राहतात, तो मला खरंच प्रेम करतो का? ती मला सोडून जाईल का? हे फक्त स्वभाव आहे का, की त्यामागे एखादा खोल मानसशास्त्रीय नमुना आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला दोन मानसशास्त्रज्ञांनी, अमीर लेविन आणि रेचल हेलर यांनी. त्यांनी लिहिलेलं पुस्तक अटॅच्ड आपल्याला एक महत्त्वाचा विचार सांगतं. आपण नात्यांमध्ये कसे वागतो हे फक्त आपल्या निर्णयांवर अवलंबून नसतं. त्यामागे असतो एक अदृश्य नमुना, ज्याला मानसशास्त्रात म्हणतात अटॅचमेंट स्टाईल. आणि कदाचित जर आपण हा नमुना समजून घेतला तर आपल्या नात्यांमधील अनेक गोंधळ हळूहळू स्पष्ट होऊ लागतील. अटॅचमेंट थिअरीची सुरुवात झाली होती एका अत्यंत साध्या निरीक्षणातून. लहान मूल जेव्हा घाबरतं तेव्हा ते काय करतं? ते आपल्या आईवडिलांकडे धावतं, कारण त्या क्षणी त्याला सुरक्षित वाटतं. ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ जॉन बोल्वी यांनी या वर्तनाचा अभ्यास केला. त्यांनी लक्षात घेतलं, मुलं आपल्या काळजीवाहकांशी एक भावनिक बंध तयार करतात. आणि हा बंध फक्त बालपणापुरता मर्यादित राहत नाही. तो बंध आपल्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकतो. बोल्वी आणि पुढे मेरी एन्सवर्थ यांच्या संशोधनातून एक महत्त्वाचा विचार पुढे आला. लहानपणी ज्या प्रकारे आपण सुरक्षितता अनुभवतो, त्याच पद्धतीने आपण मोठेपणी नात्यांमध्ये वागतो. म्हणजेच जर एखाद्या मुलाला लहानपणी सातत्याने प्रेम आणि आधार मिळाला असेल तर मोठेपणी तो व्यक्ती नात्यांमध्ये अधिक शांत आणि विश्वासू असतो. पण जर त्या मुलाला कधी प्रेम मिळालं, कधी दुर्लक्ष झालं, तर त्याच्या मनात एक असुरक्षितता तयार होऊ शकते. आणि ही असुरक्षितता नंतरच्या नात्यांमध्ये दिसू लागते. प्रौढ नात्यांमधील 3 शैली. अटॅच्ड या पुस्तकानुसार प्रौढ नात्यांमध्ये साधारणपणे 3 प्रमुख अटॅचमेंट स्टाईल्स दिसतात. पहिली, सिक्युअर अटॅचमेंट. दुसरी, अँक्शस अटॅचमेंट. आणि तिसरी, अवॉइडंट अटॅचमेंट. सिक्युअर अटॅचमेंट असलेल्या लोकांबद्दल एक खास गोष्ट दिसते. ते नात्यांमध्ये सहज असतात. ते जवळीक स्वीकारतात, पण त्याचवेळी स्वतःची स्वतंत्रता देखील जपतात. त्यांना सतत प्रेम सिद्ध करून घ्यायची गरज नसते, कारण त्यांना आतून एक विश्वास असतो, मी प्रेमास पात्र आहे. आणि दुसरा विश्वास, समोरची व्यक्तीही विश्वास ठेवण्यासारखी आहे. पण काही लोक नात्यांमध्ये खूपच संवेदनशील असतात. ते सतत विचार करतात, तो मला विसर तर नाही ना? ती माझ्यापासून दूर जात आहे का? ही शैली म्हणजे अँक्शस अटॅचमेंट. अशा लोकांना जवळीक खूप महत्त्वाची वाटते, पण त्याचवेळी त्यांना सतत भीती वाटते की नातं तुटेल. म्हणून ते लहान लहान संकेतांवरही जास्त प्रतिक्रिया देतात. एक उशिरा आलेला संदेश, एक थोडा थंड आवाज आणि मनात शंका सुरू होतात. तिसरी शैली थोडी वेगळी आहे. ती म्हणजे अवॉइडंट अटॅचमेंट. अशा लोकांना खूप जवळीक अस्वस्थ करते. ते स्वतंत्र राहायला पसंत करतात. त्यांना वाटतं खूप भावनिक जवळीक त्यांच्या स्वातंत्र्याला मर्यादा आणेल. म्हणून ते अनेकदा भावनिक अंतर राखतात. आता एक रोचक गोष्ट लक्षात येते. जेव्हा अँक्शस आणि अवॉइडंट शैलीचे लोक एकत्र येतात, तेव्हा नातं खूप गुंतागुंतीचं बनू शकतं. एकाला सतत जवळीक हवी असते, दुसरा मात्र थोडं अंतर शोधत असतो. मग एक व्यक्ती जवळ येते, दुसरी दूर जाते, आणि हा चक्र पुन्हा पुन्हा चालू राहतो. आता कदाचित आपण स्वतःला एक प्रश्न विचारू शकतो, मी नात्यांमध्ये कसा असतो? मी शांत आणि सुरक्षित असतो का? की मी सतत प्रेमाची खात्री शोधत असतो? की मी जास्त जवळीक टाळतो? या प्रश्नाचं उत्तर ताबडतोब मिळेलच असं नाही. पण अटॅच्ड हे पुस्तक आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवते. जाणीव हीच बदलाची पहिली पायरी आहे. जेव्हा आपण आपल्या अटॅचमेंट स्टाईलला ओळखतो, तेव्हा अचानक नात्यांमधील अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागतात. पुढच्या भागात आपण या तिन्ही अटॅचमेंट स्टाईल्सचा अधिक सखोल अभ्यास करणार आहोत. विशेषतः अँक्शस अटॅचमेंट असलेल्या लोकांच्या भावनिक जगाबद्दल. कारण अनेकदा नात्यांमधील सर्वात तीव्र भावना याच शैलीत दिसतात. मागच्या भागात आपण अटॅचमेंट थिअरीची मूलभूत कल्पना समजून घेतली. मानवी नात्यांमध्ये 3 प्रमुख शैली दिसतात: सिक्युअर, अँक्शस आणि अवॉइडंट. आज आपण या तिन्हींपैकी एक अत्यंत भावनिक आणि गुंतागुंतीच्या शैलीकडे पाहणार आहोत. ती म्हणजे अँक्शस अटॅचमेंट. अँक्शियस अटॅचमेंट असलेल्या लोकांच्या मनात एक अतिशय खोल इच्छा असते. ती म्हणजे भावनिक जवळीक. त्यांना नातं खूप महत्त्वाचं वाटतं.
ते प्रेमाला गंभीरपणे घेतात. ते समोरच्या व्यक्तीशी खूप जोडलेले असतात, पण त्याचवेळी त्यांच्या मनात एक सूक्ष्म भीतीही असते. मी ज्याच्यावर प्रेम करतो तो मला सोडून जाईल का? या शैलीतील लोकांची एक खास गोष्ट असते. ते भावनांना खूप खोलवर अनुभवतात. जर त्यांना प्रेम मिळालं तर ते खूप आनंदी होतात. पण जर त्यांना दुर्लक्ष झाल्यासारखं वाटलं तर ती वेदना त्यांना खूप तीव्र वाटू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या दिवशी तुम्ही एखाद्या जवळच्या व्यक्तीला संदेश पाठवला आणि काही तास उत्तर आलं नाही. सिक्युअर शैलीतील व्यक्ती कदाचित विचार करेल, कदाचित तो व्यस्त असेल. पण अँक्शस शैलीतील मन अचानक अनेक शक्यता विचारू लागतं. तो मला टाळतो आहे का? मी काही चुकीचं बोललो का? कदाचित त्याला माझी गरज नाही. अमीर लेव्हिन आणि रेचल हेलर सांगतात, अँक्शस अटॅचमेंट असलेल्या लोकांचं मन नात्यांमधील छोट्या छोट्या संकेतांबद्दल अत्यंत संवेदनशील असतं. एखादा थोडासा बदल त्यांना लगेच जाणवतो. आवाजाचा स्वर, चेहऱ्यावरील भाव, संदेशाचा उशीर, हे सगळं त्यांच्या मनात मोठं रूप घेऊ शकतं. कारण त्यांच्या मनात एक सतत चालणारा प्रश्न असतो, आपलं नातं सुरक्षित आहे का? या शैलीतील लोक अनेकदा एक विशिष्ट प्रकारचं वर्तन करतात. त्याला लेखकांनी नाव दिलं आहे प्रोटेस्ट बिहेवियर. प्रोटेस्ट बिहेवियर म्हणजे नात्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न. जेव्हा त्यांना वाटतं की समोरची व्यक्ती दूर जात आहे, तेव्हा ते काही कृती करतात ज्यामुळे नातं पुन्हा जवळ येईल. उदाहरणार्थ, वारंवार संदेश पाठवणे, फोन करून खात्री करणे, किंवा कधीकधी थोडं रागावून लक्ष वेधून घेणे. वरवर पाहिलं तर हे वर्तन जरा तीव्र वाटू शकतं, पण त्यामागे असतो एक अतिशय मानवी हेतू, नातं टिकवून ठेवण्याची इच्छा. प्रेमाची खात्री. अँशियस अटॅचमेंट असलेल्या लोकांना एक गोष्ट खूप महत्त्वाची वाटते. ती म्हणजे प्रेमाची स्पष्ट खात्री. जर समोरची व्यक्ती आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करत असेल तर हे लोक खूप शांत आणि आनंदी राहू शकतात. पण जर संवाद अस्पष्ट असेल तर त्यांच्या मनात अनेक शंका तयार होतात. या शैलीमागे एक खोल मानसिक नमुना असतो. तो असा की मला प्रेमाची गरज आहे, पण कदाचित मी पुरेसा नाही. म्हणूनच अँक्शस शैलीतील लोक कधीकधी स्वतःला दोष देतात. जर नात्यात काही समस्या आली तर ते विचार करतात, कदाचित माझ्यामुळे असं झालं. या शैलीतील सर्वात मोठं आव्हान असतं भावनांची तीव्रता. जेव्हा भावना खूप तीव्र असतात तेव्हा संवाद कधीकधी अधिक गुंतागुंतीचा बनतो. जर समोरची व्यक्ती अवॉइडंट शैलीची असेल तर ती कदाचित थोडं अंतर ठेवण्याचा प्रयत्न करेल. आणि ते अंतर अँक्शस शैलीतील व्यक्तीला आणखी असुरक्षित वाटू शकतं. या पुस्तकातील एक महत्त्वाचा मेसेज असा आहे की अँक्शस अटॅचमेंट हा दोष नाही, तो फक्त एक भावनिक नमुना आहे. आणि योग्य नात्यात हा नमुना बदलू शकतो. जर एखादी व्यक्ती सिक्युअर शैलीच्या जोडीदारासोबत असेल तर तिला हळूहळू जास्त सुरक्षित वाटू लागते. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की नात्यांमध्ये तुमच्या भावना खूप तीव्र होतात? कधी तुम्ही लहान संकेतांवरून मोठे निष्कर्ष काढता? जर उत्तर हो असेल तर कदाचित तुमच्या मनात अँक्शस अटॅचमेंटचे काही अंश असू शकतात. पण इथेच या पुस्तकाचं खरं महत्त्व दिसतं. कारण जेव्हा आपण आपल्या भावनिक नमुन्याला ओळखतो तेव्हा आपण त्याच्याशी अधिक शांतपणे वागू शकतो. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अवॉइडंट अटॅचमेंट. एक अशी शैली जिथे माणूस जवळीक टाळतो. आणि अनेकदा ही शैली अँक्शस शैलीशी भिडते, ज्यामुळे नात्यांमध्ये एक गुंतागुंतीचं नृत्य सुरू होतं. मागच्या भागात आपण अँक्शस अटॅचमेंटबद्दल पाहिलं, जिथे माणूस नात्यात जवळीक आणि खात्री शोधत असतो. पण आता आपण पाहणार आहोत एक वेगळीच शैली, एक अशी शैली जिथे माणूस नकळतपणे भावनिक अंतर ठेवतो. ही शैली म्हणजे अवॉइडंट अटॅचमेंट. अवॉइडंट अटॅचमेंट असलेल्या लोकांची एक विशेष मानसिक प्रवृत्ती असते. त्यांना स्वतंत्रता खूप महत्त्वाची वाटते. ते स्वतःवर अवलंबून राहण्याला एक प्रकारची ताकद मानतात. नात्यांमध्ये ते सहसा खूप जास्त जवळीक टाळतात, कारण त्यांच्या मनात एक शांत पण ठाम विश्वास असतो, मी स्वतःच पुरेसा आहे. अवॉइडंट शैली असलेल्या लोकांना जवळीक म्हणजे कधीकधी एक प्रकारचा ताण वाटू शकतो. कारण जवळीक म्हणजे आपल्या भावना उघड करणे, कमजोरी दाखवणे आणि दुसऱ्यावर अवलंबून राहणे. आणि अवॉइडंट शैलीच्या मनाला ही गोष्ट अस्वस्थ करू शकते. म्हणूनच ते नात्यात थोडं अंतर ठेवतात. या पुस्तकात लेखक एक महत्त्वाची संकल्पना सांगतात, डिॲक्टिवेटिंग स्ट्रॅटेजीज. डिॲक्टिवेटिंग स्ट्रॅटेजीज म्हणजे
जवळीक कमी करण्यासाठी मनाने तयार केलेले मार्ग. उदाहरणार्थ, समोरच्या व्यक्तीच्या छोट्या चुका मोठ्या करणे, नात्यातील नकारात्मक गोष्टींवर लक्ष देणे, कधीकधी स्वतःला सांगणे, मला खरंच कोणाची गरज नाही. किंवा भावनिक संभाषण टाळणे. अवॉइडंट शैलीतील लोक नात्यात असले तरी ते कधीकधी पूर्णपणे उपस्थित नसतात. ते कामात खूप व्यस्त राहू शकतात किंवा स्वतःच्या वैयक्तिक जगात जास्त गुंतून राहू शकतात. यामुळे त्यांच्या जोडीदाराला कधीकधी असं वाटू शकतं, तो माझ्यापासून दूर जात आहे. या पुस्तकातील एक अत्यंत रोचक निरीक्षण आहे. अँग्शियस आणि अवॉइडंट ही दोन शैली अनेकदा एकमेकांकडे आकर्षित होतात. अँग्शियस व्यक्ती जवळीक शोधते अवॉइडंट व्यक्ती अंतर ठेवते. आणि अशावेळी नात्यात एक चक्र सुरू होतं. अँग्शियस व्यक्ती आणखी जवळ येण्याचा प्रयत्न करते अवॉइडंट व्यक्ती आणखी दूर जाते. आणि त्यामुळे दोघांनाही नातं कठीण वाटू लागतं. अवॉइडंट शैलीतील लोक सहसा भावना दडपून ठेवतात, ते स्वतःलाही कधीकधी सांगतात, मला काही फरक पडत नाही. पण वास्तवात त्यांनाही भावना असतात. फक्त त्या व्यक्त करण्याची त्यांची पद्धत वेगळी असते. या शैलीबद्दल एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. अवॉइडंट लोक थंड किंवा निर्दयी नसतात. हो, बदल शक्य आहे. जर अवॉइडंट व्यक्तीला एक सुरक्षित आणि समजूतदार नातं मिळालं, तर हळूहळू त्यांना जवळीक अधिक आरामदायक वाटू लागते. पुढच्या भागात आता आपण एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. सिक्युअर अटॅचमेंट म्हणजे नेमकं काय? आणि सुरक्षित नातं कसं दिसतं? पुढच्या भागात आपण पाहू सिक्युअर शैलीची ताकद. आत्तापर्यंत आपण 2 शैली पाहिल्या. अँग्शियस, जिथे माणूस जवळीक आणि खात्री शोधतो. अवॉइडंट, जिथे माणूस भावनिक अंतर ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण आता आपण पाहणार आहोत ती शैली जी नात्यांना सर्वात जास्त स्थिरता देते. ती म्हणजे सिक्युअर अटॅचमेंट. सिक्युअर अटॅचमेंट असलेल्या लोकांच्या मनात एक मूलभूत भावना असते. ती म्हणजे सुरक्षितता. त्यांना विश्वास असतो, मी प्रेम करण्यास योग्य आहे आणि समोरची व्यक्ती माझ्यासाठी आहे. म्हणूनच नात्यांमध्ये ते अत्यंत संतुलित पद्धतीने वागतात. सिक्युअर शैलीची सर्वात मोठी ताकद म्हणजे स्पष्ट संवाद. जर त्यांना काही त्रास झाला तर ते शांतपणे बोलतात. ते भावना लपवत नाहीत आणि त्यांना व्यक्त करताना लाजतही नाहीत. त्यांना माहीत असतं, संवाद म्हणजे नातं मजबूत करण्याचा मार्ग. सिक्युअर लोकांची एक खास गोष्ट असते. ते जवळीक आणि स्वातंत्र्य दोन्ही संतुलित ठेवू शकतात. ते नात्यात असतानाही स्वतःची ओळख जपतात. आणि त्याचवेळी जोडीदाराला भावनिक आधारही देतात. संघर्ष हाताळण्याची पद्धत. कोणतंही नातं पूर्णपणे परिपूर्ण नसतं. प्रत्येक नात्यात कधी ना कधी मतभेद होतात. पण सिक्युअर शैलीतील लोक संघर्ष वेगळ्या पद्धतीने हाताळतात. ते समस्या टाळत नाहीत. आणि ती समस्या भांडणात रूपांतरितही होऊ देत नाहीत. त्याऐवजी ते विचारतात, आपण दोघं मिळून ही समस्या कशी सोडवू शकतो? सिक्युअर व्यक्ती नात्यात स्थिरता आणतात. त्यांच्या उपस्थितीत जोडीदाराला सुरक्षित वाटतं. कारण ते अनिश्चित संकेत देत नाहीत. ते स्पष्ट असतात. या पुस्तकात एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. सिक्युअर व्यक्ती फक्त स्वतःसाठीच नव्हे तर त्यांच्या जोडीदारासाठीही नातं अधिक सुरक्षित बनवतात. उदाहरणार्थ, जर अँग्शियस व्यक्ती सिक्युअर व्यक्तीसोबत असेल तर हळूहळू त्यांच्या मनातील भीती कमी होऊ शकते. आणि अवॉइडंट व्यक्तीलाही जवळीक अधिक आरामदायक वाटू लागते. या पुस्तकाचा सर्वात आशावादी संदेश असा आहे, सिक्युअर अटॅचमेंट फक्त जन्मजात नसतो. तो शिकता येऊ शकतो. योग्य नात्यांमधून, जाणीवपूर्वक संवादातून आणि आत्मसमज वाढवून. कदाचित आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात या तिन्ही शैलींचे काही अंश असतात. पण जाणीव आणि समज आपल्याला अधिक सुरक्षित आणि निरोगी नात्यांकडे नेऊ शकतात. आता एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. आपण आपल्या अटॅचमेंट स्टाईलला ओळखू कसं? पुढच्या भागात आपण पाहू स्वतःची शैली कशी शोधायची. आणि ती समजून घेतल्यानंतर नात्यांमध्ये काय बदल करता येतात. आतापर्यंत आपण 3 प्रमुख अटॅचमेंट स्टाईल्स पाहिल्या. अँग्शियस, अवॉइडंट आणि सिक्युअर. पण आता एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. आपली स्वतःची शैली कोणती आहे? अमीर लेविन आणि रेचल हेलर या पुस्तकात सांगतात, आपली अटॅचमेंट स्टाईल ओळखण्यासाठी आपल्याला स्वतःच्या वर्तनाकडे शांतपणे पाहावं लागतं. सर्वात आधी एक साधा प्रश्न विचारूया.
नात्यात असताना तुम्हाला जास्त करून कसं वाटतं? तुम्हाला नातं सुरक्षित वाटतं का? की कधी-कधी तुमच्या मनात भीती आणि शंका निर्माण होतात? किंवा तुम्हाला जास्त जवळीक थोडी अवघड वाटते? लेखक काही संकेत सांगतात, ज्यामुळे आपल्याला आपली शैली ओळखता येते. जर तुम्हाला नात्यात सतत खात्री हवी असते जर तुम्ही जोडीदाराच्या छोट्या वर्तनावरून मोठे निष्कर्ष काढता, आणि कधीकधी त्यांचा लक्ष मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करता, तर तुमच्यात अँक्शस शैलीचे काही अंश असू शकतात. जर तुम्हाला भावनिक जवळीक थोडी जड वाटत असेल जर तुम्ही स्वतंत्र राहण्याला अत्यंत महत्त्व देता, आणि कधीकधी नात्यांमध्ये अंतर ठेवण्याचा प्रयत्न करता, तर तुमच्यात अवॉइडंट शैलीचे काही अंश असू शकतात. जर तुम्हाला नात्यात सुरक्षित वाटत असेल जर तुम्ही भावना सहजपणे व्यक्त करू शकत असाल, आणि समस्या आल्यावर शांतपणे संवाद साधू शकत असाल, तर कदाचित तुमची शैली सिक्युअर असू शकते. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे. कोणीही पूर्णपणे एका शैलीत बसत नाही, आपल्यापैकी बहुतेक लोकांमध्ये 2 शैलींचे मिश्रण असते. पण सहसा एक शैली प्रमुख असते. आपली अटॅचमेंट स्टाईल ओळखणं का महत्वाचं आहे? कारण जाणीव बदलाची पहिली पायरी असते. जेव्हा आपण आपल्या भावनिक नमुन्याला ओळखतो, तेव्हा आपण जास्त सजगपणे नात्यांमध्ये वागू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, जर आपली शैली अँक्शस किंवा अव्हॉइडंट असेल, तर आपण अधिक सिक्युअर कसे बनू शकतो? पुढच्या भागात आपण पाहणार आहोत. आता आपल्याला आपली अटॅचमेंट स्टाईल ओळखता येते, पण इथे एक महत्वाचा प्रश्न उरतो. आपण अधिक सिक्युअर कसे बनू शकतो? या पुस्तकाचा सर्वात आशावादी संदेश असा आहे, आपली अटॅचमेंट स्टाईल स्थिर असली तरी ती पूर्णपणे कायमची नसते. जाणीव, योग्य नातेसंबंध आणि सजग वर्तन यांच्या मदतीने आपण हळूहळू सिक्युअर शैलीकडे जाऊ शकतो. पहिली पायरी, स्वतःला समजून घेणे. बदलाची पहिली पायरी आहे स्वतःला प्रामाणिकपणे समजून घेणे. आपल्या भावनिक प्रतिक्रिया आपण का देतो? आपल्याला कधी असुरक्षित वाटतं? जेव्हा आपण या गोष्टींकडे शांतपणे पाहतो तेव्हा आपल्याला आपल्या मनाचे नमुने दिसू लागतात. दुसरी पायरी, स्पष्ट संवाद. सिक्युअर नात्यांमधील एक मोठा गुण म्हणजे स्पष्ट संवाद. जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर तो शांतपणे आणि प्रामाणिकपणे व्यक्त करा. मनात शंका साठवण्याऐवजी त्या बोलून दाखवा. तिसरी पायरी, योग्य जोडीदार निवडणे. या पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाची कल्पना अशी आहे, जोडीदाराची निवड आपल्या भावनिक आरोग्यावर प्रभाव टाकते. सिक्युअर शैलीच्या लोकांसोबत नातं अधिक स्थिर असतं. कारण ते स्पष्ट, प्रामाणिक आणि भावनिकदृष्ट्या उपलब्ध असतात. अँक्शस लोकांसाठी सल्ला. जर तुमच्यात अँक्शस शैलीचे अंश असतील, तर स्वतःला एक गोष्ट आठवण करून द्या की प्रत्येक शांत क्षण नातं संपत असल्याचा संकेत नसतो. कधीकधी समोरची व्यक्ती फक्त व्यस्त असते. अवॉइडंट लोकांसाठी सल्ला. जर तुमच्यात अवॉइडंट शैलीचे अंश असतील, तर हळूहळू भावना व्यक्त करण्याचा सराव करा. कारण जवळीक कमकुवत नसते, ती नात्याची ताकद असते. लहान बदलांची ताकद. सिक्युअर बनण्यासाठी मोठे बदल करावे लागतात असं नाही. लहान लहान पावलंही मोठा फरक निर्माण करू शकतात. जसे प्रामाणिक संवाद, भावना मान्य करणे आणि समोरच्या व्यक्तीला ऐकून घेणे. नात्यांमध्ये सुरक्षितता ही अचानक निर्माण होत नाही. ती हळूहळू तयार होते, विश्वासातून, संवादातून आणि परस्पर समजूतदारपणातून. आणि जेव्हा नातं सुरक्षित असतं तेव्हा दोन लोक फक्त एकत्र राहत नाहीत, ते एकमेकांच्या भावनिक वाढीचे सहप्रवासी बनतात. या पुस्तकातील सर्वात रोचक निरीक्षणांपैकी एक म्हणजे अँक्शस आणि अवॉइडंट ह्या 2 शैली अनेकदा एकमेकांकडे आकर्षित होतात. पहिल्या नजरेत हे थोडं आश्चर्यकारक वाटू शकतं, कारण या दोन्ही शैली पूर्णपणे वेगळ्या आहेत. अँक्शस व्यक्ती जवळीक शोधते, अवॉइडंट व्यक्ती जवळीक टाळते. मग प्रश्न असा आहे की अशा 2 वेगळ्या शैली एकमेकांकडे आकर्षित का होतात? सुरुवातीचा टप्पा. नात्याच्या सुरुवातीला अवॉइडंट व्यक्ती खूप आकर्षक वाटू शकते. ते आत्मविश्वासू दिसतात, स्वतंत्र असतात आणि भावनिकदृष्ट्या स्थिर वाटतात. हे गुण अँक्शस व्यक्तीला खूप आकर्षित करू शकतात. हळूहळू सुरू होणारा ताण. पण नातं जसजसं गंभीर होत जातं तसतसं दोघांच्या शैलींचा संघर्ष सुरू होतो. अँक्शस व्यक्ती अधिक जवळीक शोधते आणि अवॉइडंट व्यक्ती अधिक अंतर ठेवण्याचा प्रयत्न करते. ह्या परिस्थितीत नात्यात एक चक्र तयार होतं. या चक्राला कधीकधी म्हणतात परसू विथड्रॉ सायकल. अँक्शस व्यक्ती नातं वाचवण्यासाठी जास्त प्रयत्न करते, फोन, संदेश, अधिक संवाद. पण अवॉइडंट व्यक्ती या तीव्रतेमुळे आणखी दूर जाते.
आणि त्यामुळे अँक्शियस व्यक्ती आणखी असुरक्षित होते. या परिस्थितीत दोघांनाही त्रास होतो अँक्शियस व्यक्तीला दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतं. आणि अवॉइडंट व्यक्तीला दडपण वाटतं. हे चक्र कसं तोडायचं? या पुस्तकात लेखक एक महत्त्वाचा सल्ला देतात. सर्वात आधी ह्या चक्राची जाणीव होणं आवश्यक आहे. जेव्हा आपण हे वर्तन ओळखतो, तेव्हा आपण त्याला वेगळ्या पद्धतीने हाताळू शकतो. सिक्युअर मार्ग. जर नात्यातील किमान एक व्यक्ती सिक्युअर पद्धतीने वागायला लागली, तर हळूहळू हे चक्र कमकुवत होऊ शकतं. स्पष्ट संवाद, शांत प्रतिक्रिया आणि परस्पर समज. या गोष्टी नात्याला अधिक स्थिर बनवू शकतात. आता आपण पाहणार आहोत, नातं निवडताना काय लक्षात ठेवायला हवं. आणि कोणत्या प्रकारचं नातं आपल्यासाठी खरोखर निरोगी असतं. आपण या पुस्तकाच्या प्रवासात एक महत्त्वाची गोष्ट पाहिली. मानवी नातेसंबंध फक्त भावना नसतात. ते आपल्या मनातील गहिरे मानसिक नमुने आणि अनुभवांवर आधारित असतात. अटॅचमेंट थिअरी आपल्याला सांगते, आपण नात्यांमध्ये ज्या पद्धतीने वागतो ती पद्धत अचानक तयार होत नाही. ती आपल्या भूतकाळातील अनुभवांमधून तयार होते. स्वतःला समजून घेण्याची शक्ती. या पुस्तकाचा सर्वात मोठा फायदा असा आहे, ते आपल्याला स्वतःला समजून घेण्याची संधी देते. जेव्हा आपण आपली अटॅचमेंट स्टाईल ओळखतो, तेव्हा आपण आपल्या नात्यांमधील पॅटर्न ओळखू लागतो. का काही नात्यांमध्ये आपल्याला सुरक्षित वाटतं? आणि का काही नात्यांमध्ये आपल्याला सतत अस्वस्थ वाटतं. या पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाचा संदेश असा आहे, योग्य नातं आपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकू शकतं. सिक्युअर लोकांसोबत नातं बांधणं अधिक निरोगी आणि स्थिर असतं. कारण ते स्पष्ट संवाद साधतात, भावनिकदृष्ट्या उपलब्ध असतात आणि विश्वास निर्माण करतात. नात्यांमधील वाढ. खरं तर नातं म्हणजे फक्त दोन लोकांचा संबंध नाही. ते एक अशी जागा आहे जिथे दोन लोक एकमेकांसोबत वाढतात. सिक्युअर नात्यात दोघांनाही स्वतःसारखं राहण्याची मोकळीक असते. आणि त्याचवेळी एकमेकांना भावनिक आधारही असतो. या पुस्तकाचा सर्वात सुंदर संदेश कदाचित असा आहे, आपण आपल्या भूतकाळाने पूर्णपणे निश्चित होत नाही. जाणीव, समज आणि योग्य नातेसंबंध यांच्या मदतीने आपण अधिक सुरक्षित, अधिक निरोगी आणि अधिक अर्थपूर्ण नात्यांकडे जाऊ शकतो. जर तुम्हाला मानवी नातेसंबंध अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे असतील, तर अटॅच्ड द न्यू सायन्स ऑफ अडल्ट अटॅचमेंट हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखं आहे. कारण कधीकधी आपलं आयुष्य बदलण्यासाठी फक्त एक नवी समज पुरेशी असते. आणि कदाचित ती समज याच पुस्तकातून सुरू होऊ शकते.